4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू उंडरगावच्या प्रांना 7 झुंज दोन्ही साईडला लाईनमॅन द्या ग्राउंड क्रमांक 1 वर त्याला पुन्हा प्रत्येक 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू घाटावच्या प्रांगणात सुंदर बरेच मारण्याचा प्रयत्न त्याला पुन्हा प्रत्युत्तर हो हो सुंदर पत्नीचा नजर हा युट्यूब लाईव्ह होईल आपला कार्यक्रम हो सिंगल पॉइंट त्याला पुन्हा प्रत्युत्तर 1-2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू घाटावच्या प्राण क्या बात है सुंदर अशी चढाई चला की काय उडी मारली सिंगल पॉइंट त्याला पुन्हा घाटावचा खेळाडू उंडरगावच्या प्रांगणात 7 मला वाटतं झुंज हो सुंदर अशी खूप चढाई पहा कार्यक्रम कितीही मोठा असू द्या परंतु पंच मायबाप असतात रसिक प्रेमी आणि पंचांच्या हातात सर्व डिसिजन असतं त्याला पुन्हा प्रत्युत्तर 1-2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि हा साईडला सुद्धा 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू कोरोली संघाचा एक तात्याने परत पुन्हा 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू उंडरगावच्या प्रांगणात पहा महार चढाई करतोय 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू पुन्हा 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदान क्रमांक 1 चा चालू असलेला सामना क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे हा सामना संपल्यानंतर पुढील सामना खेळण्यासाठी श्री गणेश वर्सेस वागेश्वर रोड खुर्द या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे त्याचप्रमाणे मैदान क्रमांक 2 चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल श्री भैरवनाथ यशवंतगड वर्सेस जय हनुमान खानापुरी आपण देखील तयारीत राहायचं आहे प्रथम उपचार करा खेळाडूला काही दुखापत झाली असेल तर वगैरे घ्या ग्राउंड क्रमांक 1 वर एक 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू 7 झुंज या मैदानात जीत होईल पुढच्या मैदानात जीत होईल परंतु प्रत्येक खेळाडूला आपण त्या मार्गाने पाहायला पाहिजे तसे 13 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू घाटाच्या प्रांगणात 4 उंचीचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी
की ही इंडिकेटर दिल्यानंतर काय करायचं जहाज जाय तिथं नंबर जर्सी प्रदान केला पुन्हा 2 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू काय करतोय पाहूया त्याला पुन्हा प्रत्युत्तर 4 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू कोरोली संघाचा मजबूत पाण्याचा खेळाडू पुन्हा 10 धावचा खेळाडू रंगाच्या पानात उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात मध्येच मारण्याचा प्रयत्न काय हुलकून हो जबरदस्त पुन्हा 2 नंबर 1 जर्सी प्रदान केला खेळाडू सुंदर असा मध्येच मारण्याचा प्रयत्न हा रंगतदार सामना पाहतो आपण कोंडरगाव वर्सेस टाटा किती नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू सुंदर फटकार 2 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू विराज गुंड 1381 झुंज नंतरपर्यंतचा गुणफलक आपण ऐकतोय 2 मराठी संघांमधील लढत मैदानावरती सुरू आहे श्री गणेश आदाड ब वर्सेस गावदेवी रेडर्स वडवली असे 2 मराठी संघ आमने सामने भिडत आहेत कबड्डीच्या नियमानुसार एक रेड 1381 लढत चला आपला डिसिजन काय येतोय त्याचा आपण वेट करायचं आहे बऱ्याचदा असं होतं की डिसिजन यायच्या आधी आपण सर्वजण धावून जातो परंतु निर्णय तर होऊ द्या चला सामना सुरू करा शांतता सामना सुरू करा मैदान क्रमांक 1 चा निर्णय दिलेला आहे आपल्याला माहिती आहे आपण किती निर्णय तेव्हा यापुढे देखील अशाच पद्धतीची स्पर्धा राहील पुन्हा 2 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू तर मैदान क्रमांक 2 वर जिंकलेली जी लढत आपल्याला पाहायला मिळते गावदेवी रेडर्स वडवली वर्सेस श्री गणेश आदाड ब असा सामना सुरू आहे सुशीलची चढाई आपण मैदानावरती पाहतो अपील देखील होते परंतु पंचांच्या दिशेने काय इशारा
हेच एक सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतानाचा गुणफलक आपण ऐकतोय 7-4 3 गुणाची आघाडी गावदेवी रेडर्स वडवली या संघाकडे। याच्यानंतरचा सामना असेल मैदान क्रमांक 2 ला श्री भैरवनाथ यशवंतकार जय हनुमान खाराबोल। मैदानावरचा सामना संपण्यासाठी शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत, तोपर्यंत दोन्ही संघाने तयारीत राहा। मैदान क्रमांक 1 चा सामना देखील मैदानासाठी दिसतोय, जो सामना नवयुवक सोनारसिंह धाटा विरुद्ध जय हनुमान उंडरगाव असा आपण पाहतोय। क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती रंगलाय आणि त्याचा मध्यंतर पर्यंतचा गुणफलक आपल्यापर्यंत असा येतोय। गुणलेखक मध्यंतरच्या पुढे देखील आपण सामना सुरू ठेवायचा आहे, कारण याच्यानंतर अजूनही काही सामने शिल्लक आहेत। या स्पर्धेतला एक एक टप्पा आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न करतो। चला चालू करा सामना। चला जय हनुमान उंडरगाव संघ संतोषजी भोईर आपण नामवंत खेळाडू आहात रायगड जिल्ह्यातील विठ्ठलजी मार्गे थोडंसं सहकार्य करायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे। आपण मोठे खेळाडू आहात, आपण मोठे खेळाडू आहात। चला सामना सुरू करा, शांतता राखा कृपया, आपण सहकार्य करायचंय, कार्यक्रम आपलाच आहे। पुन्हा उंडरगावचा खेळाडू धाटावच्या प्रांगणात 3 अशी लढत। हो